धन्यवाद मालक. लई आभार तुमचे. येते मी. बानो, जेव्हा मासा पकडायचा असेल ना त्याआधी काटा लावला जातो, मग दाणे टाकले जातात, तेव्हा अडकतो मासा. मी पण याची सर्व तयारी करून ठेवली आहे. माहित होतं मला की जिजाबाई नक्कीच येणार आपल्याकडे उधारी मागायला. अरे इथे नसते आली तर कुठे गेली असती. आता तर फक्त तो भीमराव ह्याच्यात अडकण्याची वाट बघत आहे आणि त्याच्यासाठी जाळ बनेल हे जिजाबाईच्या द्वारे घेतलेलं कर्ज, त्याच्या बापाचा आजार, त्याचं आपलं स्वतःचं शिक्षण वगैरे आणि चाळीतल्या लोकांचे टोमणे. भीमराव, यावेळी मी पसरलेल्या जाळ्याला अजिबात कापू शकणार नाहीस तू. अशी काहीतरी गोष्ट आहे बाबांबद्दल ज्या जिजाबाई आमच्याकडून लपवतात. चुकीचं करतायत त्या. हे मी नाही होऊ देणार. काय होऊ देणार नाही तुम्ही? की माझ्यात आणि माझ्या बाबांमध्ये कोणालाच येऊ नाही देणार. बाबा आहेत ते माझे. जिजाबाईजी आजपर्यंत बाबांना घेऊन आपल्याशी भांडत राहिल्या आणि मला घेऊन बाबांशी भांडत राहिल्या, पण आता नाही. आता जर माझ्या आणि बाबांच्या मध्ये त्या आल्या ना तर मी सहन नाही करणार. मी मान्य करतो की बाबा त्यांचे पती आहेत, बाबांवर त्यांचाही अधिकार आहे, पण माझा देखील आहे. मी त्यांच्या नात्यामध्ये जातो का? तर त्या काय येणार आमच्यामध्ये? मला समजतं आहे. मला कळतंय की तुम्हाला वाईट वाटतंय, पण आपण काय करू शकतो आता? कोणी दुसरा असतं तर जाऊन लढलो असतो, सांगितलं असतं की ते आमचे बाबा आहेत, त्यांच्याबद्दल जाणून घ्यायचं आम्हाला बी हक्क आहे. पण त्या तर आई आहेत ना, आणि बाबांची बायको बी आहेत. आपलेच आहेत, त्यांच्याशी कसं लढणार? काय समजवणार त्यांना? समजतंय मला देखील, पण बाबांना जर काही झालं ना तर मला कोणत्याच कामात लक्ष नाही लागत. अस्वस्थ होऊन जातो. तू तर माझ्या नवऱ्यासोबत जास्त राहिली आहेस ना, मग तूच सांग, कसं सांभाळू माझ्या नवऱ्याला? कसं सांभाळू? सांग की कसं समजावू की विचार करून काय बी होणार नाही. आणि बाबांना तसं बी आम्ही काही होऊ देणार नाही. आणि प्रश्न राहिला आईंचा, तर भांडण आणि तंटा यांचं वयच किती असतं? अंधारातच राहतात. एवढ्या रात्री आई कुठनं आल्या आणि असं लपून छपून का जात आहेत? जाऊन बघतेच. भले माझं म्हणणं ऐकू नका, कमीत कमी या पुस्तकाचं तरी ऐकून घ्या. ठीक आहे, नाही करणार काळजी. ठीक आहे. हे घ्या वही पुस्तक. आज मी तुम्हाला शिकवणार आणि तुम्ही शिकणार. काय शिकवणार आहेस? पहिलं वही पुस्तक तर खोला. बोल.
लिहा पहिला प्रश्न, नवऱ्याने कसं असलं पाहिजे? उत्तर लिहा. नवऱ्याने हे लक्षात ठेवलं पाहिजे की त्याने कधी भी आपल्या बायको समोर चिंता केली नाही पाहिजे. कारण काय आहे ना, नवऱ्याचा त्रासलेला चेहरा त्याची बायको सहन करू शकत नाही. लिहा की. रमा, तुझं बोलणं वहीमध्ये नाही, हृदयावर लिहिलं पाहिजे. तसं तर प्रत्येक नवऱ्याला आपल्या बायकोने बोललेले प्रेमाचे शब्द हृदयामध्ये व्यवस्थित जपले पाहिजे. त्यामुळे तू बोलत राहा, तुझं बोलणं मी माझ्या हृदयामध्ये लिहित राहीन. बोल. छिन चढ़े छिन उतरे, सो तो प्रेम न होय. अघट प्रेम पिंजरे बसे, प्रेम कहावे सोय. प्रेम कहावे सोय. हे आईकडे एवढे समधे पैसे कुठं आले? लक्ष्मी, तू बाहेर कपडे घ्यायला गेली होती ना? कपडे कुठे? तुम्ही हे ठेवा, मी कपडे घेऊन येते. लक्ष्मी, हे एवढे सगळे पैसे कुठून आले? सांगते, समद सांगते. त्याचं काय ना, मी आईंना बाहेरून चाळत येताना पाहिलं. मी जेव्हा त्यांच्या मागं गेली तेव्हा हे पाहिलं की हे पैसे लपवून ठेवत होते. मग मी गपचूप तिथून हे पैसे घेतले. हे काय मूर्खासारखं बोलतेस? म्हणजे हे पैसे चोरीचे आहेत? नाही, हे पैसा आपल्याला नग. हे पैसे मी माझ्यासाठी नाही घेतलेत, तर बाबांसाठी घेतलेत. कारण हाच एक मार्ग आहे ज्यामुळे आईचं सत्य समोर आणू शकतो. हे समजा ठीक आहे लक्ष्मी, पर चोरी चोरी आहे. काही चोरी नाही. या पैशांनी मी स्वतःसाठी काय बी करणार नाही. नाही, हे पैक मॅच देऊन येतो. अरे आता नका जाऊ. उद्या सकाळी या पैशांना मी योग्य वेळेत परत करेन. लक्ष्मी, हे पैक मॅच देऊन येतोय. नाही आनंद, लक्ष्मीचा साथ दे.
म्या समजा ऐकलं त्यामुळंच बोलत आहे का जिजाबाईचं खोटं लवकरात लवकर समध्यांच्या समोर आलं तर लई बरं होईल. तुम्ही काळजी करू नका. जेव्हा पैशांना द्यायची योग्य वेळ येईल तेव्हा मी आईंची माफी पण मागल. मला पकडून दाखव. यातच ठेवलं होतं. रमा 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 लवकर ये इकडे. यात मी पैसे ठेवले होते ना, कुठे ते पैसे? कोणते पैसे? मला नाही माहित. मी याच डब्यात पैक ठेवले होते, कुठे गेलेत? मला माहित आहे. तू ना तुझ्या नवऱ्यानं चोरलेत ना. आई काय बी बोलू नका. तुम्ही काय येण्यासाठी मला चोर बोललात तरी चालेल, पण माझ्या नवऱ्याबद्दल एक शब्द पण बोलायचा नाही. हा जास्त नवरा नवरा नको करू. मला फक्त इतकं सांग की इथले पैसे कुठे गेले. आई तुम्ही काय शोधताय आणि कुठले पैसे? कसलं पैक? काय कसलं पैक? पैक पैकेसारखं असतं. माझं पैक मी यात ठेवलं होतं, ते कुठं गेलं? बाबा बाबा काय होतंय तुम्हाला? आनंद दादा, रमा लवकर या बाहेर, बाबांना चक्कर येते. या बाबा या या लवकर. बाबा तुम्ही इथे बसा. या. काय झालं तुम्हासनी? बसलो. बाबांना चक्कर येत होती आणि यांना आपण लवकरात लवकर दवाखान्यात नेलं पाहिजे. व्यवस्थित उपचार करावा लागल. उपचार महाग आहे, त्यामुळे मी तुमच्या पोरासनी काय बी सांगितलं नाहीये. मी त्यांना सांगितलं असतं तर त्यांनी काळजी केली असती, पण तुम्ही काळजी नका करू. मी तुम्हासनी काय बी होऊ देणार नाही. बाजूला वा संधी, बाजूला वा. आता माझी देखभाल जिजाबाईच करल. दादा दादा काय झालं तुम्हाला? सांग जिजाबाई, काय करायचं आहे? पैक शोधायला पाहिजे, कारण यांना औषध देणं गरजेचं आहे आणि जे औषध आहे ते लई महाग आहे. मी लगेच येते. बाबा बाबा तुम्ही डॉक्टरांकडे चला ना. का हट्ट करताय? नाही पोरी, आता माझा उपचार फक्त माझी बायको करेल. लक्ष्मी जा न आईला पैक देऊन ये. आत्ता आणते. कुठं गेले माझे पैक? कोणते पैसे शोधत आहात तुम्ही? आधी बाबांना दवाखान्यात तरी घेऊन जा. ते डॉक्टर तर सगळं काही तुम्हाला सांगतायत आणि बाबा पण बोलतायत की तुम्हीच त्यांचा उपचार कराल. काहीतरी करा. भीम तू जा इथून. अहो दादा तुम्ही तयार का नाही होत आहे? चला ना दवाखान्यात. नाही मीरा, आता लय झालं. आधी मी जेव्हा आजारी पडायचो तुम्ही समधी लोक मला दवाखान्यात घेऊन जायचे, पण आता नाही. आता जिजाबाई करत आहे तर तिला करू दे. जिजाबाईला समजण्याची हीच एक संधी आहे, ती मला गमावायची नाहीये. मी पैकांशिवाय नाही जाऊ शकत बाहेर. आधी दवाखान्यात तरी घेऊन जा माझ्या बाबांना. डॉक्टर आधी तपासतील, मग सांगतील त्यांना काय झालंय, मग औषध देतील, मग पैसे लागतील ना. आधीच का पैशांचा विचार करताय तुम्ही? आई
जे बी करायचे ते लवकर करा, नाहीतर बाबांची तब्येत अजून खराब होईल. जिजाबाई, दवाखान्यात नाही घेऊन जाणार? औषध नाही देणार? अरे मारणार आहेस की काय मला? हे काय म्हणताय तुम्ही? असं काय विचार करीन मी? अगं दवाखान्यात घेऊन जा. आत काय शोधत बसते? पैका शोधत आहे. यासनी दवाखान्याची नाही, औषधींची गरज आहे. आणि औषध महाग आहे, त्यामुळे काल रात्री पैका घेऊन आली होती. पण जिथं मी पैका ठेवलं होतं तिथं आता नाहीये. पुरं घर शोधलंय मी. वाटतंय कोणीतरी चोरलं आहे. तुझं डोकं बिकं फिरलंय का? पैका घेऊन आले होते, चोरी झालं, हे सगळं काय बडबड करतेस तू? आई बरोबर बोलतायत. हे पैसे मी घेतले होते. एवढे पैसे? तुझं धाडस कसं झालं हे सगळं करायचं? आणि चोरलंच आहेस तर परत का देत आहेस? हे पैसे मला नकोयत. मला तर हे जाणून घ्यायचं होतं की तुम्ही काय खोटं बोलताय. लक्ष्मी, सोड हे समज. आई, तुम्ही जावा आणि बाबांचं औषध घेऊन या. आणि आम्ही तुम्हाला काय बी नाही विचारणार. कारण आम्हाला समजासने माहीत पडलं आहे की बाबांची तब्येत लई खराब आहे आणि त्यांचे औषध बी लई महाग असतील. त्यामुळे तुम्ही जावा आणि औषध घेऊन या. म्या औषध घेऊन येते या पैक्याचं. थांब जिजाबाई. हे पैसे कुठून आलेत? ते तुमच्या उपचारासाठी गरजेचे होते. माझा प्रश्न ह्यो नाहीये. प्रश्न ह्यो हाय की पैसे कुठून आलेत? म्या साठवले होते ते. साठवले होतेस तू? जिजाबाई, हे तुला भी माहित आहे आणि मला भी माहित आहे का तू एवढे पैसे नाही साठवू शकत. तर मग खोटं का बोलत आहेस? सांग. जर माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस तर औषधच काय, तुझ्या हातानं पाणी बी नाही पिणार. ते काही सुचलं नाही म्हणून मेघनाथजींच्याकडनं व्याजावर घेऊन आले काल रातच्याला. वा जिजाबाई, अरे बघा आणि सर्वांनी शिका. अरे बायको असावी तर अशी. रामजी, तू अजून विचार कर. तुझी बायको तुझ्यावर किती प्रेम करते आणि तू भीम भीम करत असतोस.
अरे तुला तर तुझ्या बायकोचे आभार मानले पाहिजे आणि सोबतच आमचे देखील. आम्ही तुझी मदत जी केली आहे